नमस्कार प्रेक्षकांनो, आज आपण बघणार आहोत ठरलं तर मग मालिकेच्या 20 जुलैच्या भागामध्ये कल्पनाताई सायलीला म्हणता, बघ अगं कोण आले सायली असं म्हटलं. ती म्हणते, आई केव्हा आलीस ग? आणि प्रतिमात्या म्हणता की अगं मी मंदिरात गेली होती ना आईची ओटी भरण्यासाठी, म्हणून म्हटलं चल आता तुमच्याकडं पण येऊ. आणि हे बघ तुम्ही बसा बरं का अगोदर असं म्हणून लगेच प्रतिमात्या सायलीची आणि कल्पनाताईची पण ओटी भरून घेत आहे. आणि त्या दोघी ते ओटीचं सामान मंदिरा म्हणजे देवीसमोर ठेवतात प्रेक्षकांना आणि नमस्कार करून ते येतात. आणि प्रतिमात्याने जे गजरे आणलेले असतात ना सायलीच्या फुलांचे, कल्पनाताईचे गजरे ना केसात लावताय सायलीच्या पण आणि त्यांच्या स्वतःच्या पण. आणि अर्जुन लगेच म्हणतो, ए मम्मा तुम्ही उभे राहा बरं का, मी तुमचा फोटो घेतो, तुम्ही खूप छान दिसताय ग असं म्हणून अर्जुन फोटो काढण्यासाठी थोडासा बाजूला होतोय प्रेक्षकांनो. पण अर्जुनला इतका शिंका चालू होता ना, पण मग लगेच प्रतिमा आत्या म्हणता, अरे अर्जुन तुला सायलीच्या फुलांची ॲलर्जी, अरे माझ्या लक्षातच नाही आलं. आणि बघ तुला इतका त्रास होतोय, तू बाहेर जा बरं का बाबा अगोदर. आणि अर्जुन बाहेर तर येतोय प्रेक्षकांनो, पण इकडं मात्र सायलीला सुद्धा तशा शिंका चालू होऊन जात आहे. कल्पनाताई म्हणता, का रे अर्जुन तुला एक ॲलर्जी आहे रे सायलीच्या फुलांची, पण सायलीला शिंका येण्याचं कारण काय असं म्हणून अर्जुन म्हणतो, का गं मी ना अश्विनला फोन लावतो बरं का. अश्विनला फोन लावून अश्विन सांगतोय की तिला ना गरम पाण्याची वाफ वगैरे घ्यायला लावा असं म्हणून सायलीला गरम पाण्याची वाफही देत आहे मंडळी. पण तरीसुद्धा काही एक उपाय होत नाही आणि सायलीच्या शिंका काही थांबत नाही. त्यावर कल्पना त्यांच्यानंतर, हे बघ बाळा तू ना वरती जावर का थोडंसं आराम कर, म्हणजे त्याच्याने तुला बरं वाटेल असं म्हणून सायली तर वरती जाते प्रेक्षकांना. पण पुन्हा बाहेर आल्यानंतर तिला ते वरती जाऊनही काय उपयोग होत नाही. ती खाली पुन्हा हॉलमध्ये येते आणि एकसारख्या शिंका चालू असतात. आणि इतक्या शिंका येत असतात सायलीला की अक्षरशः तिला इतका त्रास व्हायला लागतो. आणि प्रतिमा आत्या कल्पना त्यांच्या म्हणत असतो, अगं अशा परिस्थितीमध्ये तुला शिंका येणं चांगलं नाही गं बाई, तुला त्रास होईल. त्यावर अर्जुन म्हणते, मम्मा तुम्ही ना ते अगोदर ते गजरे काढा बरं का, मला सायलीजवळ यायचं बघ, तिला खूप त्रास होते आणि मी माझ्याकडनं नाही ग बघवल्या जात असं म्हणून सायलीच्या फुलांचे जे गजरे आणले असं प्रेक्षकांना ते गजरे काढून तर बाहेर फेकल्या जातात. पण ते गजरे काढल्यानंतर सायलीच्या ज्या शिंका असताना त्यासुद्धा बंद होता. आणि कल्पनाताई म्हणता, काय गं त्रास कमी झाला तुझा? त्यावर सायली म्हणते, हो ना आता काही त्रास नाही होते. आणि अर्जुनच्याही शिंका बंद होत्या प्रेक्षकांना. पण लगेच कल्पनाताई म्हणता, अगं बाई हे काय नवल आहे असं, म्हणजे याचा अर्थ असा आहे की सायलीला सुद्धा त्या सायलीच्याच फुलांमुळे शिंका येत होत्या. कारण अर्जुनचं तर बाळ तर सायलीच्या पोटामध्ये आहे ना, म्हणजे अर्जुनचं बाळ हे पूर्ण अर्जुनवरतीच आहे असं म्हणून अर्जुन तर इतका खुश होतो. आणि कल्पनाताई म्हणतो, अरे हो ना हे काय नवलच आहे बाबा, म्हणजे अर्जुनच्या सायलीच्या पोटातलं बाळ अर्जुनवरतीच गेलं आहे पूर्ण. आणि हे असं म्हणत असताना तितक्यात चैतन्य तिथं येतो आणि तो इतका अस्वस्थ असतो आणि इतका घाबरलेला असतो. तो लगेच सांगतोय की प्रिया ना तर हॉस्पिटलमध्ये जमा झाली बरं का असं म्हटलं. सायली म्हणते, काय? मग तो सांगतो कशामुळे झालं काय असं म्हणून. कारण प्रियाने जे औषध घेतलेलं असतं ना प्रेक्षकांना, तिच्या पोटात दुखत असतं आणि ते डॉक्टर सांगतात की हिला आता हॉस्पिटलमध्येच घेऊन जावं लागणार आहे, कदाचित तिला ॲडमिटसुद्धा. आणि इकडे मात्र हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर त्या ज्या इन्स्पेक्टर असतात त्या डॉक्टरांना विचारत आहे की बरं डॉक्टर आता किती दिवस ठेवावं लागलेलं आहे याच्या हॉस्पिटलमध्ये. त्याच्यावरती लगेच सांगते की कमीत कमी 2 आठवडे तरी ठेवावं लागेल. आणि श्वेता मात्र आता संधीचा फायदा घेत प्रियाला भेटायला हॉस्पिटलमध्ये आली प्रेक्षकांना. आणि प्रिया तिला विचारते, हे बघ मला पहिल्यापासून सांग, सायलीने आश्रम हातात घेतल्यापासून. आणि श्वेता लगेच सांगायला सुरुवात करते आणि ती म्हणते की एक जी मुलगी आलेली नवीन ती थोडीशी मला गडबड वाटते. त्यावर लगेच प्रिया म्हणते, हे तर भारी झालं. आणि ती लगेच सांगते की हे बघ ताई, तू ना त्या सचिनला फोन लावून बोलव बरं का इथं. इकडे चैतन्य अर्जुनला सांगत असतो, अरे मी गेला होता ना त्या जेलमध्ये, कारण त्या देसाई होते ना त्यांची फाईल होती आणि त्यांचे काही जे डॉक्युमेंटवर सह्या वगैरे घ्यायच्या होत्या, तर तिथं मला प्रिया दिसली. आणि मी विचारलं, त्यांनी मला सांगितलं त्या जेलरांनी की तिला तिच्या पोटात दुखते ना म्हणून तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला नेत आहे. हे ऐकल्यावर मात्र कल्पना प्रतिमा त्यांचा खूप संताप होतो प्रेक्षकांनो. आणि ते म्हणताय की लगेच, अरे ही कधी आपला पिच्छा सोडणार आहे का कुणास ठाऊक. त्यावर तो पुढे त्या बोलतच असतात. तितकं सायली म्हणते, आपण ना हे आता अश्विन भाऊजींना सांगायचं नाही बरं का. तितक्यात अश्विनचाच आवाज येतो, हे बघा मी ऐकलंय संपूर्ण आणि मला काहीच फरक पडत नाही प्रिया कुठं आहे ह्या गोष्टीवरती. आणि इकडं मात्र जर सचिन, राकेश आणि जे नवीन मोहरा प्रियाचा आता आणलाय ना तिने मार्केटमध्ये प्रेक्षकांनो, त्यालाही आणलेलं आहे. आणि त्याला ते सांगत असतं, हे बघा जे आता आश्रमामध्ये तुम्हाला पाठवलं नाही आम्ही वात्सल्य आश्रमामध्ये, तर तुम्ही ते त्या मुलींचे काका वगैरे होऊन जायचं.
आणि ते जे डॉक्युमेंट वगैरे सर्व ती सचिनला सांगते की तयार वगैरे करून ठेवा, यांना चांगली ट्रेनिंग दे. आणि लगेच राकेशला प्रिया सांगते, हे बघ तू नागराज काकांनाही बाहेर आणण्याचा प्रयत्न कर. त्यावर लगेच राकेश म्हणतो, अगं कसं शक्य आहे. त्यावर सचिन म्हणतो, अरे थोडासा डोक्याचा वापर कर. नागराज काकांना जसं प्रिया आता हॉस्पिटलमध्ये कशी आली आहे तसंच नागराज काकांना पण सांगायचं आणि त्यांनाही बाहेर आणायचं. आणि इतक्यात लगेच 2 मुली पुन्हा आश्रमामध्ये नवीन आलेल्या प्रेक्षकांनो. अर्जुन आणि सायलीचं पूर्ण बोलणं चालू असतं की आता ही प्रिया बाहेर आली म्हणजे ती काहीतरी कारस्थान करणारच आहे असं म्हणणारच असे. तोपर्यंत लगेच सायलीच्या मोबाईलवरती मधुभाऊंचा फोन येतो आणि ते सांगत असतं, अगं सायली, तू सकाळी आश्रमात येशील का रे बाळा, कारण आता ना 2 मुली ना आश्रमामध्ये आल्या आहेत नवीन असं म्हणून ते सांगत असतात. तोपर्यंत लगेच सायली म्हणते की मला ना श्वेताजवळ जा बरं, मला श्वेताशी बोलायचं आहे. आणि सायली श्वेताशी 2 एक शब्द बोलते प्रेक्षकांनो आणि ती लगेच मनात म्हणत असते की आता बघ मी तुझ्या आश्रमाची कशी वाट लावते सायली. आणि पुढील भागामध्ये आपल्याला समजणार आहे प्रेक्षकांना तर नागराजसुद्धा आता हॉस्पिटलमध्ये आला आहे आणि प्रिया त्याच्याजवळ गेल्यानंतर त्यांचे आता कारस्थान काय चालू होतात, ते आता नवीन काय प्लॅनिंग करणार आहे हे आपल्याला आता समजणारच आहे पुढील भागामध्ये. तर चला तर प्रेक्षकांनो, व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.